बिहार निवडणुकांनंतर भाजपामध्ये संघटनात्मक बदल होण्याची शक्यता वर्तवली जाते। येत्या आठवड्यामध्ये मोठ्या संघटनात्मक फेरबदलाची शक्यता सुद्धा आहे। केंद्र आणि राज्यस्तरीय संघटनेमध्ये खांदेपालट होण्याची शक्यता, तर भाजप राष्ट्रीय अध्यक्ष बदलासंदर्भात जोरदार चर्चा सुद्धा सुरू आहे। राज्यामध्ये नवी प्रदेश कार्यकारिणी जाहीर होण्याचीही शक्यता वर्तवली जाते। कालच बिहार निवडणुकीमध्ये एनडीएला घवघवीत यश मिळालं आणि त्यानंतर बिहारच्याच निवडणुकांनंतर भाजपामध्ये संघटनात्मक बदल होण्याची शक्यता वर्तवली जाते। येत्या आठवड्यामध्ये मोठ्या संघटनात्मक फेरबदलाची शक्यता आहे आणि या संदर्भात आणखी माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी सुशांत आपल्या सोबत आहेत। सुशांत, अगोदरपासूनच भाजप किती जागांवर लढणार किंवा स्वबळावर लढणार किंवा कोणाला सोबत घेऊन लढणार ही चर्चा असतानाच आता कोणते नेमके संघटनात्मक बदल होण्याची शक्यता वर्तवली जाते, चर्चा काय आहे? श्रद्धा, आपण जर बघितलं असेल तर काल बिहार निवडणुकीचे निकाल लागले आणि भाजप सर्वात मोठा पक्ष जो आहे तो बिहारमध्ये ठरलेला आहे। त्यानंतर आता भाजपमध्ये केंद्रीय स्तरावर आणि राज्य स्तरावर संघटनात्मक बदल जे काही दिवसांपासून बाकी आहेत। म्हणजे महाराष्ट्र भाजपमध्ये जर बघायला गेलं तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर भाजपची कार्यकारिणी जी आहे ती बदललेली नाहीये। त्याचप्रमाणे राष्ट्रीय अध्यक्षांची निवड देखील अद्याप झालेली नाहीये। त्यामुळे नवे राष्ट्रीय अध्यक्ष भाजप आता कधी नेमणार, या आठवड्याभरात नेमणार का, अशी चर्चा जी आहे ती भाजपच्या गोटात सुरू झालेली आहे। तर दुसरीकडे भाजपच्या कार्यकारिणीमध्ये बदल आहेत। भाजपची कार्यकारिणी ही प्रमुख कार्यकारिणी असते। राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर संपूर्ण कार्यकारिणी जी आहे ती बदलली जाते। मात्र बिहारच्या निवडणुका होत्या, याचमुळे या कार्यकारिणीचे बदल जे आहेत ते रखडले होते। मात्र आता जे आपल्याला खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार या आठवड्याभरात महाराष्ट्र भाजपच्या कार्यकारिणीमध्ये बदल होऊ शकतील। संघटनात्मक जे बदल आहेत ते होऊ शकतील। त्यामध्ये महाराष्ट्र भाजपची कार्यकारिणी असेल किंवा मुंबईची कार्यकारिणी असेल, यामध्ये काही बदल होऊ शकतील आणि यामध्ये काही नव्या चेहऱ्यांना जाहीर संधी दिली जाऊ. तर दुसरीकडे केंद्रीय स्तरावर देखील राष्ट्रीय अध्यक्ष लवकरच नवीन राष्ट्रीय अध्यक्ष जाहीर होईल, त्यांचं नाव जाहीर होऊ शकतं असं देखील आपल्याला खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिलेली आहे। अगदी ताजी माहिती घेत राहू सुशांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी।